कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. विश्रांतीनंतर माझे कोकणमध्ये मी सागर कदम तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो. खेड शहराच्या सांस्कृतिक आणि सामाजिक परंपरेमध्ये मानाचे स्थान असलेल्या जेसी फेस्टिवलचे याही वर्षी अतिशय भव्य आणि शानदार आयोजन करण्यात येत आहे. खेड जेसीआयच्या वतीने आयोजित केल्या जाणाऱ्या या महत्त्वपूर्ण महोत्सवाच्या पूर्वतयारी संदर्भात 18 जानेवारी रोजी एक विशेष पत्रकार परिषद पार पडली. या परिषदेमध्ये जेसीआयच्या पदाधिकाऱ्यांनी महोत्सवाच्या एकूण नियोजनाबाबत सविस्तर माहिती प्रसिद्ध माध्यमांना दिली. यावर्षी हा फेस्टिवल नेमका कोठे रंगणार, कार्यक्रमाचे स्वरूप कसे असेल आणि यंदा खेडवासियांसाठी कोणती विशेष आकर्षणे असणार यावरती या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. विशेष म्हणजे यंदाच्या महोत्सवात स्थानिक कलाकारांना मोठे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यावरती भर दिला जाणार आहे. याशिवाय विविध मनोरंजक आणि सामाजिक उपक्रमांची मोठी रेलचेल यावेळी पाहायला मिळेल. भव्य स्वरूपात होणाऱ्या या जेसी फेस्टिवलमुळे खेड शहरात आतापासूनच प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून संपूर्ण खेड परिसरातील नागरिक या सोहळ्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. नमस्कार, मी JFM अमित नामुष्टे, अध्यक्ष जेसीआय खेड. आज या ठिकाणी जेसीआय फेस्टिवल 2026 साठी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये आपणा सर्व पत्रकार बंधूंचे या ठिकाणी जेसीआय खेडच्या वतीने मी सहर्ष स्वागत करतो. जेसीआय म्हणजेच ज्युनियर चेंबर इंटरनॅशनल ही एक आंतरराष्ट्रीय संघटना असून 120 पेक्षा अधिक देशांमध्ये ही युवकांसाठी प्रेरणा देणारी एक संघटना आहे. जेसीआय खेडच्या माध्यमातून गेले 23 वर्ष आपण जेसीआय फेस्टिवल या खेडमध्ये आयोजित करत असतो. आणि हा फेस्टिवल नुसता मनोरंजनासाठी नाही तर एक समाजोपयोगी उपक्रम, नवीन उद्योजकांना नवनवीन अशा संधी निर्माण करण्यासाठी व इतरही विविध हेतूंच्या दृष्टीने आपण हा फेस्टिवल या ठिकाणी आपण करत आलेलो आहोत. ह्यावर्षीही अतिशय दिमाखात असा 4 फेब्रुवारी 2026 ते 9 फेब्रुवारी 2026 दरम्यान आपण हा जेसीआय फेस्टिवल नगरपरिषद क्रीडा संकुलाचं जे नवीन मैदान आहे या ठिकाणी आपण जेसीआय खेडच्या माध्यमातून आयोजित केलेलं आहे. या फेस्टिवलमध्ये 55हून अधिक असे कंझ्युमर स्टॉल्स, 35 फूड स्टॉल्स, आनंद मेळा, विविध सेलिब्रिटीज, मनोरंजनाचे कार्यक्रम, ऑटो एक्सपो, फर्निचर एक्सपो असे विविध आपल्याला या ठिकाणी आपल्याला बघायला मिळणार आहे. तर ह्या फेस्टिवलला तमाम खेडवासियांना मी जेसीआय खेडच्या माध्यमातून आवाहन करतो की आपण ह्या फेस्टिवलला उपस्थित राहून या फेस्टिवलचा आनंद लुटायचा आहे व आपला आनंद द्विगुणित करायचा आहे. मी जेसी जावेद कौशाली, कार्यक्रम प्रमुख जेसी फेस्टिवल 2026. मी सर्व पत्रकार मित्रांचा मी स्वागत करतो. ह्या दरवर्षी आपला जेसी फेस्टिवल गोलीबार ग्राउंडमध्ये असतो. ह्या वर्षी आपलं जेसी फेस्टिवल नगर परिषदच्या नवीन ग्राउंडवर होत आहे. म्हणजे MI हजवानी शाळा आहे स्कूल, त्याच्या बॅक साईडला तिथे आपलं ते कार्यक्रम होणार आहे. तर सर्वांचा आपल्याला तुमच्याकडून सर्वांचा आम्हाला काय म्हणतात त्याला सहकार्य असलं पाहिजे. आणि तसंच मी खेडवासियांना विनंती करतो की सर्वांनी हा जसं 22 वर्ष आम्हाला तुम्ही सहकार्य केलं आहे तसेच ह्या वर्षी पण तुम्ही आम्हाला चांगलं सहकार्य करा आणि जेसी फेस्टिवलला आम्हाला सक्सेसफुल करून करायचं आहे. दरवर्षी आपण कार्यक्रमासाठी आपण बाहेरून सिने कलाकार बोलवत असतो, रील स्टार्स बोलवत असतो, तसेच लोकल ह्यांनाही बोलवत असतो आणि इंटरनॅशनल आपण कलाकारही बोलवतो. यावर्षी आपण चांगले कलाकार आणि लोकांसाठी एंटरटेनमेंट करण्यासाठी बोलवणार आहोत. तसेच सोशल कॉजमधून आपण काही महिलांना आपण हेल्प करत असतो, जसे काही घरघंटी वगैरे देणे, बाकी स्कॉलरशिप्स देणे, काही गरजू मुलांना आपण सायकल्स देतो. जे काही मुलांना ट्रॅव्हलिंग करण्यासाठी खूप त्रास असतो त्यांना आपण सायकल्स देत असतो. असे सोशल कॉजही आपण करत असतो. प्लस हे जेसी फेस्टिवल करताना आपल्याला जे लोक येतात त्यामध्ये त्यांची सेफ्टी आपण त्याच्यामध्ये बघत असतो. जसं त्यांचं ट्रान्सपोर्टेशन प्लस त्यांचे सेफ्टीसाठी पार्किंग अरेंजमेंट वगैरे ह्या सर्व गोष्टी आपण पूर्ण करून असं जेसी फेस्टिवल पूर्ण करत असतो. थँक्यू व्हेरी मच. मागे आत्ता कार्यक्रम प्रमुखांनी सांगितल्याप्रमाणे आपण एका नवीन जागेमध्ये हा फेस्टिवल घेत आहोत. तर ह्या नवीन जागेसाठी आपल्याला जाण्यासाठी 3 बाजूनी आपल्याला रस्ते आहेत आणि आम्ही यावेळेला नवीन जागेत असल्यामुळे त्या ठिकाणी
नवीन जास्तीत जास्त प्रमाणात सिक्युरिटीची अरेंजमेंट केलेली आहे की जेणेकरून आपण एक दिशा मार्गाचा अवलंब करून त्या ठिकाणी जेणेकरून आपलं तिथे ट्रॅफिक होणार नाही याची आपण काळजी घ्यायचा नक्कीच प्रयत्न करणार आहोत। त्या ठिकाणी आपण सर्वांच्या सुरक्षिततेसाठी CCTVची ही उपाययोजना केलेली आहे। तसेच आपलं जे ग्राउंड आहे त्या ग्राउंडलाही आपण 2 एक्झिट्स दिलेले आहेत की जेणेकरून येणाऱ्या माणसांची कुठल्याही प्रकारची त्या ठिकाणी गैरसोय होणार नाही, ही काळजी आम्ही या ठिकाणी घेतलेली आहे। आता ज्याप्रमाणे जावेदभाईंनी सांगितलं की येणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेची व्यवस्था केली, त्या अनुषंगाने काय प्रयत्न केले किंवा काय नवीन बनवलं तुम्ही, काय नवीन उपाययोजना तयार केल्या? येणाऱ्या जे काही येणाऱ्या सर्व खेडवासी आहेत जे आपल्यासाठी तिथे येणार आहेत व आपला आनंद द्विगुणित करणार आहेत, तर त्यासाठी तिथे आपण टॉयलेटचीही व्यवस्था केलेली आहे JCI खेडच्या माध्यमातून। त्याचप्रमाणे जसं मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे एकदिशा मार्ग की जेणेकरून पूर्ण वाहन कोंडी त्या ठिकाणी होणार नाही, प्रशस्त असं पार्किंग व्यवस्था ही JCI खेडच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी केलेली आहे की येणाऱ्या सर्वांची वाहनेही सुरक्षितरित्या त्या ठिकाणी पार्क केली जातील। तसेच आपलं आतलं जे ग्राउंड आहे त्यामध्ये जे आपले व्हिजिटर्स सगळीकडे फिरणार आहेत तर ते फिरताना आतला जो पोर्च आहे तोही जी मिनिमम आपल्याला तिथे जागा उपलब्ध हवे तर ती व्यवस्थितरित्या आपण त्या ठिकाणी अरेंजमेंट केलेली आहे। नवीन मैदानात साधारण किती लोक एका वेळेस म्हणजे क्षमता किती असेल त्या मैदानात? साधारण शेवटच्या दिवसांच्या मध्ये मोठ्या प्रमाणात जनसंख्या म्हणजे लोकसंख्येचा क्राऊड हे फेस्टिवलला व्हिजिट देण्यासाठी येतो, त्यावेळेस अफाट गर्दी असते, चालायलाही जागा नसायची। हे आतापर्यंत 22 वर्ष खेडवासियांनी पाहिलेलं आहे। मग नवीन मैदान तेवढंच आहे की त्यापेक्षा मोठं आहे? किती कॅपॅसिटी असणार आहे? नवीन मैदान हे नक्कीच पहिल्या मैदानापेक्षा मोठं आहे आणि तुम्ही जसं म्हणालात की साधारण शनिवार व रविवार ह्या 2 दिवशी आपल्याला खूपच त्या ठिकाणी गर्दी होत असते, त्यामुळे स्टॉल्सच्या पुढची जी काही जागा आहे तो पोर्च पण आपण या ठिकाणी वाढवलेला आहे की जेणेकरून सुरक्षितरित्या सर्व जण व्यवस्थित तिथे फिरू शकतील आणि पार्किंगलाही 2 प्रशस्त अशी आपण त्या ठिकाणी जागा दिलेली आहे। गेल्या 22 वर्षाच्या इतिहासात JCI फेस्टिवल मध्ये पहिल्यांदाच टॉयलेटची व्यवस्था करण्यात आली आहे। होय, यापूर्वी कधीही टॉयलेटची व्यवस्था त्या ठिकाणी करण्यात आलेली नव्हती। या वर्षी खेड नगर परिषदेच्या माध्यमातून मोबाईल टॉयलेटची व्यवस्था आपल्याला उपलब्ध करून दिली गेलेली आहे प्रशासनाकडून, तर ती व्यवस्था आपण त्या ठिकाणी आपण JCI खेडच्या माध्यमातून पुरवणार आहोत। सर, जसं तुम्ही म्हटलात की JCI मध्ये अनेक सामाजिक कार्यक्रम असतील किंवा सायकल वगैरे असेल, पण या वेळेला तरुण आणि स्थानिक कलाकारांसाठी काय कार्यक्रम किंवा त्यांच्यासाठी काय उपाययोजना किंवा स्पर्धा वगैरे काय? तरुण स्थानिक जे कलाकार आहेत ह्यासाठी आपण यंदा प्रामुख्याने आपल्या नवीन ह्याच्यानुसार रील कॉम्पिटिशन आपण यासाठी या ठिकाणी आपण ठेवलेली आहे। त्याचप्रमाणे रेकॉर्ड डान्स स्पर्धा ही JCI खेडच्या माध्यमातून या व्यासपीठावर आपण घेणार आहोत। त्याचप्रमाणे सौंदर्यवतींसाठी ब्युटी कॉन्टेस्ट ही घ्यायचा आमचा विचार आहे, तोही या ठिकाणी आम्ही घेणार आहोत। स्थानिक व्यावसायिक स्टॉल धारकांना किती फायदा होईल या गोष्टीचा? हे जे आपण विविध मनोरंजनाचे कार्यक्रम घेणार आहोत, फूड कन्झ्युमर स्टॉल्स आहेत, या ठिकाणी जे भेटी देण्यासाठी आपल्याकडे जे ग्राहक खेडवासी येणार आहेत त्या माध्यमातून जे तरुण उद्योजक आणि जे नवीन उद्योजक या ठिकाणी तिथे सहभागी होणार आहेत तर त्यांचा उद्योग प्रमोशन करण्यासाठी त्यांना एक सुवर्ण संधी JCI खेडच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही उपलब्ध करून देत आहोत। यंदाच्या JCI फेस्टिवलमध्ये काय खास आकर्षण असणार आहे? कोण विशेष सेलिब्रिटी येणार आहेत आणि JCI फेस्टिवलचं उद्घाटन यंदाचं कोणाच्या हस्ते होणार आहे? JCI खेड ह्या JCI फेस्टिवल 2026 चं उद्घाटन माननीय गृहराज्यमंत्री योगेश दादा कदम यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी होणार आहे व सध्या विविध जे आता धडाडीचे सृष्टीतील कलाकार आहेत त्यांनाही कसं खेडमध्ये आणता येईल यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत व यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करत आहोत। या फेस्टिवलसाठी स्थानिक शासन असेल किंवा प्रशासन असेल याच्याकडे तुम्हाला पूर्णपणे मदत मिळाली का? हो, सध्या आपल्यालाही माहिती आहे की आचारसंहिता चालू आहे, त्यामुळे आचारसंहितेचे नियम पूर्णपणे व बंधनं पाळूनच JCI खेड या ठिकाणी JCI फेस्टिवल 2026 आयोजित करणार आहे व प्रशासनाचं आम्हाला नेहमीच या ठिकाणी सहकार्य आजपर्यंत मिळत आलेलं आहे व यापुढेही मिळेल अशी आम्ही आशा बाळगतो।
म्हणजे स्थानिक प्रशासनाकडून पोलिसांकडूनच मदत आहे की तुम्ही स्वतः सिक्युरिटी तुम्ही अवेलेबल करणार आहात? स्थानिक पोलीस ही आम्हाला ह्या ठिकाणी मदत करतात व आम्ही आमची स्वतःची प्रायव्हेट सिक्युरिटी ही या ठिकाणी ठेवलेली आहे. हा बोला बोला सच शकतो का त्या गोष्टीचा? तसं म्हटलं तर खेडमधील प्रत्येक संघटनेचा तो अधिकार आहे की त्यांनी कोणते कार्यक्रम ह्या ठिकाणी घ्यावे, पण प्रत्येकजण JCI म्हणजे ज्याप्रमाणे JCI खेड गेले 24 वर्ष हा फेस्टिवल या ठिकाणी करतंय, तर त्याप्रमाणे तेही खेडवासियांच्या मनोरंजनासाठीच करत आहेत. त्यामुळे हे एक खेडवासियांसाठी सुवर्ण संधीच आहे. पण याचा जेसी फेस्टिवलवर इम्पॅक्ट होते का? गेले 24 वर्ष आम्ही आमचं एक स्टँडर्ड नेहमीच मेंटेन ठेवून आहोत आणि ह्याचा प्रत्यय दरवर्षीच आम्हाला नेहमीच मिळत असतो. कारण आम्ही फेस्टिवल करायच्या आधीच आम्हाला जनतेकडून प्रश्न असतात की तुम्ही फेस्टिवल कधी करताय, तर हीच एक मोठी पोचपावती JCI खेडला जनतेच्या माध्यमातून मिळालेली आहे. गेल्या 2 वर्षापासून JCI फेस्टिवलला कॉम्पिटिशन म्हणून लायन्सने देखील विविध उपक्रम राबवलेत आणि त्याच्यातच आता टायटलचा राजा यांनी देखील नवीन फेस्टिवल किंवा फन फेअर आणून भर टाकली. कसं सांगाल, काय सांगाल याबद्दल? टायटन ही संघटना शेवटी हा त्यांचा स्वतःचा अधिकार आहे की त्यांनी कोणते कार्यक्रम घ्यावे आणि काय, पण जर समाजासाठी जर मनोरंजनासाठी जर ते करत असतील तर आम्ही त्याचं या ठिकाणी स्वागत करतो. गेल्या 2 वर्षापासून JCI आणि लायन्समध्ये जी असलेली बिघाडी होती ती यावेळेस कुठेतरी आघाडी झाली बघायला मिळत आहे. कारण गेल्या 2 वर्षात JCIचे कार्यक्रम आणि लायन्सचे कार्यक्रम हे सलग लागून असायचे किंबहुना एका वेळेस असायचे, पण यंदा मात्र गॅप घेतलेला आहे. मी या ठिकाणी खरंच सांगू इच्छितो, दोन्ही सामाजिक संस्था या खेडमधील आहेत. आमची कधीही वाद नव्हते व यापुढेही कधी नसतील. JCI खेड ही प्रामुख्याने प्रशिक्षणाभिमुख संस्था आहे आणि जर इतरही संघटना खेडवासियांच्या मनोरंजनासाठी व फायद्यासाठी जर हे असे विविध उपक्रम जर राबवणार असतील तर JCI खेड ह्या संघटनांच्या खांद्याला खांदा लावून नक्कीच नेहमी काम करेल.